आणि मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांपैकी बहुतेक प्रत्येक मतदारसंघातली लढत ही चुरशीची आहे। ईशान्य मुंबईकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे, कारण महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यामध्ये लढत होतीये। मात्र मुंबईकरांनी मोदीजींना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे आपण जिंकून येऊ असा विश्वास मिहिर कोटेच्या यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रशांत बढे यांनी। 24 तास शिल्लक आहेत निकालाला आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर महायुतीचे उमेदवार मिहिर जे आहेत। 24 तास शिल्लक आहे, काय मनामध्ये सध्या चाललंय? काय नाही, मी एकदम निवांत आहे, कारण माझा ठाम विश्वास आहे की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे। आणि 20 तारखेची जे आपण पोलिंग पॅटर्न बघितली, 2 तास, 2.5 तास, 3-3 तास मुंबईकर हे रांगेत उभे होते। ते पंखे नसतानाही, पाणी नसतानाही घरी नाही गेले, पण स्वतःचं मतदान केलं। हे खूप क्लिअर इंडिकेटर आहे की हा मतदान मोदीजींसाठी झालं आहे। आणि मला वाटतं आहे की मुंबईमध्ये 6 पैकी 6 जागा हे महायुतीलाच भेटणार। मिहिरजी, खरं तर ज्या पद्धतीने मी सुरुवात केली, सगळ्यात चुरशीची लढाई म्हणजे मतदानाच्या दिवसापर्यंत, अगदी आदल्या रात्रीपर्यंत इथे अगदी गडबड। ईशान्य मुंबईमध्ये सगळ्यात जास्त गडबड ही ईशान्य मुंबईमध्ये दिसली। वाद प्रतिवाद, अगदी काही कार्यकर्ते जेलमध्ये, अशा स्थितीमध्ये ही निवडणूक झाली। कसं पाहता याकडे? अंत भला तो सब भला। 20 तारीखला जो मतदान झाला, जसं मी पुन्हा सांगतो, ज्या प्रकारे मुंबईकर 2.5 तास मतदानचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभे होते, तो चित्र खूप स्पष्ट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।